हे वाढलेले केस पाहून तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे आलो. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर बऱ्याच दिवसापासून आपल्याला कटिंग करण्याचा योग लागत नव्हता. मग काय कचकन काढली गाडी आणि करूया म्हणलं आज दाढी. कटिंग करण्यासाठी गेलो आणि आपला लगेचच नंबर लागला असं कधी होतच नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की पहिले जाऊन आपल्याला नाश्ता करायचा. सकाळी सकाळी बायपासवर इडली वडा एक नंबर मिळतो. नाश्त्यासाठी गेलो असता एका प्लेटची ऑर्डर दिली. झपकन भाऊन आपल्या टेबलला ऑर्डर लावली. रविवारची सकाळ आणि इडली वडा नंबर 1. मग काय घेतली कुस्करून लगेच. इडली संपतच आली होती की तेवढ्यातच सुभाषचा फोन आला. आता तुम्ही म्हणसाल सुभाष कोण? तो व्यक्ती दुसरा कोणी नाही, MH38 सलूनचा मालक आहे. सुभाष म्हणला बसा खुर्चीवर. त्याला म्हणलं करू नको घाई, कपड्याची झाली महागाई. असं म्हणून आपलं जॅकेट काढून ठेवलं. लगेच भाऊ लागला कामाला. अंगावर केस पडतील म्हणून भाऊने लगेच सतरंजी छातीवर टाकली आणि उठून जाऊन ये म्हणून गळ्याला आवळून घेतलं. गौर से देखो इस शख्स को. मजाक मजाक मध्ये 4 दुकानं केलीत भाऊनं. भाऊला म्हणलं देवाजवळ दुसरं काही मागा. भाऊ लगेच म्हणला अजून एक वाढू का शाखा. तसं तर दुकानदार म्हणलं तर माणूस प्रेमळ असतेच. मग भाऊनं प्रेमानं चहा पाजला. काही चाय पे चर्चा घडल्याच्या नंतर मग पुन्हा हत्यार घेतले हातामध्ये. अवघ्या काही क्षणामध्ये भाऊने आपल्याला झिरोहून हिरो बनवलं. दाढी कटी करून झाल्यावर लगेचच सुभाषला धन्यवाद म्हणालो आणि निघालो घरी. तसं तर घरून फार फोन येत होते. फोन येण्याचं कारण म्हणजे एक काम आपल्यासाठी तयार होतं. मग लगेच 0 मिनिटांमध्ये फ्रेश झालो आणि निघालो पुढील कामाचं. काम असे विशेष नव्हते, पण आपल्याला चष्म्याची फ्रेम बदलून आणायची होती. म्हणून मी गेलो नारायण हॉस्पिटलच्या ऑप्टिकल मध्ये. तिथे पोहोचताच पहिले तर मामानं चौकून पाहिले आणि काही फ्रेम दाखवल्या. मग मी एक फ्रेम सिलेक्ट केली आणि बसून देण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलं की लगेच तिकडून आजोबा म्हणाले अभी ठीक करके देतो. मग लगेच एका भैयाला आवाज दिला त्यांनी. त्या भैयाचा कामाचा वेग ताशी 100 किलोमीटर होता. पाहता पाहता त्या भैयानी अवघ्या काही क्षणांमध्ये आपले काम उरकून टाकले होते. अशा पद्धतीने अवघ्या काही वेळामध्येच आपला चष्मा तयार झाला होता. तर चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.